श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. ओम नमः शिवाय. परमपूज्य आईकृत सिद्धारूढ वैभव बेल चौथा. ओम नमः शिवाय. सिद्ध बाळांची वैराग्य वृत्ती तसेच आपलेपणाने व निराभिमानपणाने करत असलेली सेवा पाहून गजदंड स्वामींचे हृदय प्रेमाने भरून येईल. ज्याला आत्महित साधावयाचे असेल त्याने सद्गुरूंच्या बाह्यवर्तनाकडे बिलकुल लक्ष देऊ नये. केवळ त्यांच्या बोधाकडेच परिपूर्ण लक्ष दिले पाहिजे. श्रीमद श्री शंकराचार्यांचा एक शिष्य होता. काही वर्षे सहवासात राहिल्यावर आपण गुरुसमान झालो असे त्याला वाटू लागले. तो प्रत्येक गोष्टीत गुरूंचे अनुकरण करी. गुरु बाहेर गेले की त्यांच्या गादीवर आपण बसून तो निरूपण सांगण्याची नक्कल करी. एके दिवशी आचार्यांनी शिवोहम असे म्हणताच तोही तेच म्हणाला. त्याचा हा मूर्ख स्वभाव सुधारण्यासाठी म्हणून एके दिवशी आचार्यांनी बाहेर जातेवेळी त्या शिष्याला मुद्दाम बोलावून घेतले आणि चल माझ्याबरोबर असे म्हटले. तेव्हा आपल्यावर आचार्यांची फार मर्जी आहे अशा समजुतीने हर्षभारित होऊन तो त्यांच्याबरोबर निघाला. वाटेवर लोहाराची भट्टी लागताच आचार्य तेथे थांबले आणि लोहारास म्हणाले, मला फार तहान लागली आहे. थोडा लोखंडाचा रस प्यायला द्या. त्यावर लोहार म्हणाला, महाराज, हा रस प्याल तर प्राणाला मुकावे लागेल. तरी शंकराचार्य म्हणाले, काय होईल ते होईल, मला तुम्ही रस द्याच. आणि त्या शिष्याकडे बोट करून, यांना पण द्या हा, हे आमचे शिष्य आहेत. आचार्यांचे हे बोलणे ऐकताच यात काहीतरी गूढ असावे असे लोहाराने ताडले. लगेच त्याने रसाने भरलेले 2 ग्लास पुढे केले. तेव्हा शिष्य म्हणाला, महाराज, मला तहान लागलेली नाही. शंकराचार्य म्हणाले, तहान जरी लागलेली नाही तरी मी जे करतो ते तुला करायचे आहे ना, म्हणून हा रस पण तुला प्यावाच लागणार. तात्पर्य: अशा वर्तनाने शिष्य गुरुकृपेला अपात्र ठरतो. ज्याची आत्मसाक्षात्काराची उत्कट लालसा असेल तोच एक गुरूंच्या बाह्यवर्तनाकडे लक्ष न देता अंतःकरणपूर्वक गुरुबोध श्रवण करतो. मठात रोज सकाळी 2 तास व संध्याकाळी 2 तास गजदंड स्वामींचे निरूपण होई. स्वस्वरूपाविषयी मनुष्याचा जो गैरसमज झाला आहे तो गुरुमुखाने सत्शास्त्र व श्रवण केल्याशिवाय दूर होत नाही. याकरिता सिद्ध बाळ सर्वांगाचे कान करून गुरुबोध श्रवण करू लागले. निद्रा, आळस यांना झिडकारून लावण्याकरिता ते उभ्याने श्रवण करीत असत. गुरुमुखातून सहजपणे निघालेली अमृतवचने ते आपल्या हृदय संपुष्टात साठवून ठेवीत असत. रोगाचे अचूक निदान करून त्याला अनुरूप असे औषध देणारा वैद्य जसा क्वचित आढळतो तसा शिष्याचा अधिकार जाणून उपदेश करणारा गुरुही क्वचितच आढळतो. गुरुमार्ग हा अत्यंत कठीण आहे, कारण या मार्गात गुरुबोधाच्या द्वारे देहाभिमानावर सारखे आघात होत असतात. ते सहन करणे प्रथम मोठे कठीण जाते. ज्याची ज्ञान लालसा खरी असेल तोच एकमात्र हा मार्ग आक्रमण करू शकतो. जमिनीत मूळचे पाणी असतेच, पण ते मिळवण्यासाठी त्यावरचे दगड मातीचे दडपण जसे काढावे लागते त्याप्रमाणे मनुष्य मूळचा सुखरूपच आहे, परंतु सुखरूपतेचा अनुभव येण्यासाठी त्यावरील कुसंस्काराचे दडपण गुरुबोधाच्या द्वारे काढून टाकावे लागते. मुमुक्षूची ज्ञान लालसा जर कच्ची असेल तर मात्र त्याला ध्येय गाठण्यास विलंब लागतो. गुहेत हजारो वर्षाचा अंधार जरी असला तरी दिवा जसा त्याला हद्द पार करतो त्याप्रमाणे गुरुबोध हा अनेक जन्मातील संस्कार रूपी अंधार नाहीसा करून मलिन हृदयाला निर्मळ करतो.
फार दिवसांचा साठलेला कचरा जसा एकदाच झाडल्याने जात नाही, त्याप्रमाणे एकदाच गुरुबोध ऐकून अंगी शुद्धता येत नाही. राड पाण्याला तुरटी लावली म्हणजे ते पाणी जसे हळूहळू स्वच्छ होऊ लागते, त्याप्रमाणे गुरुबोध नियमित श्रवण केला असता हळूहळू संस्कार झिजत जाऊन हृदय निर्मळ होऊ लागते. आरसा समोर घेतला की चेहरा दिसण्यासाठी जशी अन्य साधनांची जरुरी लागत नाही, तद्वत सद्गुरूपासून मुमुक्षूला बोधाचा लाभ झाल्यावर स्वस्वरूप स्वरूप साक्षात्कारासाठी त्याला अन्य साधन करावे लागत नाही. मात्र गुरे जशी गवत खाऊन रवंथ करतात, त्याप्रमाणे मुमुक्षूने गुरुबोध श्रवण केल्यावर त्याचे मनन करीत राहिले पाहिजे. गुरुबोध श्रवण करीत असता कांद्यावरील एक एक पापुद्रा निघाल्याप्रमाणे आपल्या हृदयातील अज्ञानाचा एक एक थर निघत असतो, असा शिष्याला अनुभव आला पाहिजे, तरच ते श्रवण खरे ठरते. सद्गुरू शिष्याला केव्हा व कोणती आज्ञा करतील याचा नेम नाही, म्हणून शिष्याने सद्गुरूंच्या सहवासात राहिल्यावर त्यांची आज्ञा झेलण्यास सदा सावध असावे लागते. एके दिवशी स्वामींनी सिद्ध बाळांना एकांतात बोलावून नेऊन प्रमाण खून सांगितली. तेव्हापासून पहाटे 3 ते 5 वाजेपर्यंत गुरूंनी सुचविल्याप्रमाणे ते साधनाभ्यास करू लागले. जमीन नांगरणे, खत घालणे, बी पेरणे, पाणी घालणे व रान काढणे इत्यादी कामे आपल्या हातातील असून त्यास अंकुर फुटून ते वाढीस लागणे, त्याला फुले व फळे येणे, हे जसे परमेश्वरी कृपेवर अवलंबून आहे, तद्वत संत संगतीत जाणे, गुरुमार्ग अनुसरणे, गुरुमुखाने सत्शास्त्र श्रवण व त्याचे मनन करणे, गुरुवरील श्रद्धा व भक्ती वाढविणे, हे सर्व आपले काम असून गुरूंनी हृदयभूमीत पेरलेल्या मंत्रबीजाला प्रेमरूपी पालवी फुटणे, निरीच्छतारूपी फूल व आत्मानुभवरूपी फळ लागणे, हे सर्वस्वी गुरुकृपेवर अवलंबून आहे. गुरूंच्या केवळ सहवासात सेवा श्रवण साधन करता करता सिद्ध बाळ गुरुकृपेला पात्र झाले. साधन करता करता मध्येच त्यांना एक अडचण भासू लागली. तेव्हा त्यांनी स्वामी गजदंडांना त्याबद्दल प्रश्न केला. त्यावर सिद्ध बाळ जेथे अडले होते त्याबद्दलचा त्यांनी उलगडा करून त्यांच्या मस्तकी वरदहस्त ठेविला. त्या क्षणी ते ब्रह्मानंदात निमग्न झाले. शिष्याची ती पूर्णावस्था पाहून स्वामींना परमसंतोष वाटला. स्वामी गजदंड सिद्ध बाळांना उद्देशून म्हणाले, आता तू सिद्ध पदावर आरूढ झालास करिता आजपासून सिद्धारूढ हे नाव तुला ठेवले आहे. जगात सर्व काही मिळणे सुलभ आहे, पण गुरुकृपारूपी भाग्य लाभणे हे मात्र अतितर दुर्लभ आहे. ज्याची गुरूंच्या ठिकाणी एकनिष्ठा असेल, ज्याची गुरूंचा दास बनण्याची परिपूर्ण तयारी असेल, त्यालाच हे गुरुकृपेचे महद्भाग्य लाभते. गुरुकृपारूप समुद्रात विषयासक्तीरूप नद्या विलीन होतात. गुरुकृपारूप अग्नीत पाप ताप दैन्य विघ्न संकटादी दुरिते जळून भस्म होतात. गुरुकृपेशिवाय स्वार्थाने गढूळ झालेले प्रेम निर्मळ होत नाही. गुरुकृपारूप दिवा जर नाही तर मनुष्याला अज्ञान अंधकारात साचपडत राहावे लागते. गुरुकृपा शक्ती ही अखंड वाहत असलेल्या प्रेम नदीला घातलेला मी व माझेपणाचा बांध फोडून टाकते. गुरुकृपा शक्ती ही शिष्याची बहिर्मुख असलेली वृत्ती अंतर्मुख करून त्याला जीवपणातून सोडवून शिवपणाप्रत पोहोचविते. गुरुकृपा शक्ती ही मनुष्याला आचार विचार उच्चार यांच्या उपद्रवापासून व बुद्धीच्या बंधनापासून सोडवून
आत्मसुखाच्या स्वतंत्र वातावरणात नेऊन सोडते. एके दिवशी गजानन स्वामींच्या सभेत अकस्मात सुब्बय्या शास्त्री यांचे येणे झाले. भक्तीला अगदी एकांताची जागा म्हणजे अंतःपुर आवडते. त्यामुळे ती कुतर्की स्वभाव संशय कल्लोळ असलेल्या ठिकाणी राहू शकत नाही. शब्द पांडित्य मात्र बाहेरच्या बाहेर वावरणारे असल्याने त्याला कोठेही वाव मिळतो. स्वामींची आज्ञा घेऊन सुब्बय्या शास्त्री बराच वेळ त्यांच्याशी बोलत बसले. ते मध्येच म्हणाले, सांप्रत काळी उपनिषदांचा अर्थ समजणारे किंवा अध्ययन करणारे अधिकारी पुरुषच नव्हे, तर उपनिषद या शब्दाचा अर्थ जाणणारे देखील या जगात फारच विरळ असतील असे मला वाटते. रिकामी ट्रक जशी धड-धड करीत जाते तद्वत जेथे ज्ञानाचा अभाव तेथे पारमार्थिक भाषेचा अधिक गलबला असतो. अर्धे घागर पाण्याच्या हालचालीने जसे डुचमळते तद्वत ज्ञानाच्या अर्धवट स्थितीत आपणास सर्व काही समजून चुकले या समजुतीने मनुष्य मोठ्या घोटाळ्यात पडतो. सुब्बय्या शास्त्रींचे बोलणे ऐकताच गजदंड स्वामी सिद्धबाळांकडे वळून म्हणाले, यांच्या प्रश्नाला समर्पक उत्तर दे. गुरु आज्ञेनुसार सिद्धबाळांनी भाषणास आरंभ केला. ते म्हणाले, उपनिषद म्हणजे जीव ब्रह्म ऐक्य प्रतिपादन असून ही एक खरी विद्या आहे. मुमुक्षू जेव्हा गुरुवाक्यावर दृढ श्रद्धा ठेवून शुद्ध अंतःकरणाने उपनिषद वाक्याचे मनन करतो तेव्हा त्याचे इंद्रिय दमन व वासना शमन होऊन त्याच्या अविद्येचा समूळ नाश होतो. म्हणजेच त्यास अद्वैत ज्ञानाची प्राप्ती होते. तसेच ही अद्वैत विद्या जाणणारे पुरुष या पृथ्वीच्या पाठीवर सांप्रतही आहेत यात शंका नाही. हे सिद्ध बाळांचे अनुभवसिद्ध बोलणे ऐकताच सूर्यापुढे काजव्याचा प्रकाश जसा फिका पडतो त्याप्रमाणे सुब्बय्या शास्त्रींचे पांडित्य फिके पडले. जो हिरा जाणत नाही तो जसा काचकड्यालाच हिरा समजतो त्याप्रमाणे आत्मज्ञानाची पारख नसलेले सुब्बय्या शास्त्री आतापर्यंत शब्दज्ञानालाच आत्मज्ञान समजत होते. आता मात्र सिद्ध बाळांच्या बोलण्याने त्यांचा तो भ्रम नाहीसा झाला. त्यांनी अत्यंत नम्रपणे सिद्ध बाळांचा गौरव केला आणि गजदंड स्वामींच्या पुढे लोटांगण घातले. अद्याप आपण आत्मज्ञानाला पारखे झालो याबद्दल त्यांना वाईट वाटले. त्यावर गजदंड स्वामींनी त्यांना मार्गदर्शन केले. लोह जसे परिसाच्या स्पर्शाने सुवर्ण बनते त्याप्रमाणे गजदंड स्वामींच्या आशीर्वादाने सुब्बय्या शास्त्री कृतार्थ झाले. मुलाचा शाळेत पहिला नंबर आला म्हणजे जसे त्यांच्या आई वडिलांना आनंद होतो त्याप्रमाणे शिष्य निस्संग झाला, उपाधिरहित झाला, त्याच्या अंगी जनाची मूढता कमी करण्याचे सामर्थ्य आले की सद्गुरूलाही आनंद होतो. सुब्बय्या शास्त्रीच्या प्रश्नाला सिद्धबाळांनी समर्पक उत्तर दिलेले ऐकून गजदंड स्वामींना अत्यंत आनंद झाला. त्या भरात त्यांनी सिद्धबाळांना प्रेमालिंगन दिले. काही दिवसानंतर गजदंड स्वामींनी सिद्धारूढांना जवळ बोलावून घेतले आणि मल्लिकार्जुन कृपे करून तुला ज्या आत्मज्ञानाची प्राप्ती झाली आहे त्याची ज्योत अंतःकरणात सदैव जागृत ठेवून तू तीर्थाटण्यास जाण्यास निघ आणि तुला प्राप्त झालेल्या ज्ञानाचा विनियोग आत्मजनास बोधामृत पाजून त्यांचा उद्धार करण्याकडे कर असे सांगितले. हे गुरुवचन कानी पडताच ज्या गुरूंच्या कृपेने आपणास स्वानंद साम्राज्याचा धनी होता आले त्यांचे चरण आपणास अंतरणार याबद्दल सिद्धारूढांना गहिवरून आले. पण गुरु आज्ञा मान्य करणे हे शिष्याचे मुख्य कर्तव्य असल्याने त्यांनी लगेच तीर्थाटनास जाण्याची तयारी दाखविली व अत्यंत नम्रतापूर्वक गुरुचरणी मस्तक ठेविले.
त्यासमयी प्रेमाश्रूंनी गुरुचरणास अभिषेक घडला. मनुष्याने विषयात निमग्न होऊन राहण्यापेक्षा आत्म्याशी एकरूप होऊन राहणे श्रेष्ठ. आत्मानंद एकट्यानेच लुटण्यापेक्षा देहभानावर येऊन तो आनंद मिळवण्याचा मार्ग ज्या अज्ञजनांना दाखविणे त्याहून श्रेष्ठ. आणि त्यांना केवळ भक्तिपंथाला लावण्यापेक्षा मुक्ती सुख प्राप्त करून देणे हे सर्वश्रेष्ठ आणि थोर कार्य आहे. सत्शिष्य जरी सद्गुरूंचा अत्यंत आवडता असतो, त्याचा वियोग क्षणभरही होऊ नये असे जरी त्यांना वाटत असते तरी देखील ज्या देशात अज्ञान फोफावले आहे, त्या देशात ज्ञानाची आस्था उत्पन्न करून अज्ञानाचा नाश करण्याकरिता शिष्याचा वियोग सहन करून गुरु त्याला त्या ठिकाणी पाठवित असतात. सूर्यापासून त्याची किरणे कितीही लांब गेली तरी सूर्याचा व त्यांचा संबंध जसा कायम असतो त्याप्रमाणे गुरु शिष्यांचा संबंध समजावा. सिद्धपदाचे खरे लक्षण हे की मनुष्याने मनुष्यपणातून सुटून देव होऊन पुन्हा मनुष्य रूपाने जगात वावरणे, म्हणजेच सहज समाधीत राहून जगत व्यवहार करणे हे होय. स्वामींनी सिद्धारूढास निरोप देताच गुरूंच्या विरहाच्या योगे करून अत्यंत जड अंतःकरणाने शिवस्मरणी रत होऊन सिद्धारूढ वाट चालू लागले. बद्ध जीवाने केलेल्या हरिस्मरणात त्याची बद्धतेपासून सुटण्याची इच्छा असते, पण सिद्धांच्या ठिकाणी मात्र कोणताच उद्देश नसतो. सिद्ध योगेंद्र प्रत्येक तीर्थक्षेत्रात 3 अगर 7 कधी अधिक दिवस मुक्काम करीत असत. ज्या ज्या गावी जात त्या त्या ठिकाणी आपल्या बोधामृताच्या योगे करून आज्ञजनास तृप्ती देत असत. एकदा ते मोगलसराईस गेले. तेव्हा त्यांनी गावात प्रवेश केला. तोच जोरात वारा सुटून पाऊस पडू लागला, म्हणून ते एका वाड्यात शिरले. तो वाडा एका लक्षाधीश सावकाराचा होता. सिद्ध योगींद्रांना पाहताच पहारेकरी संतप्त होऊन म्हणाला, "ए बाबा, ही काय धर्मशाळा म्हणून समजलास काय? चालता हो येथून. हा आमच्या सावकाराचा वाडा आहे. परवानगीशिवाय तू गेटच्या आत आलास कसा?" वास्तविक लक्षाधीश कोण? ज्याचे परिपूर्ण लक्ष परमेश्वराप्रत पोहोचले आहे, असा जो सिद्ध पुरुष तोच एक लक्षाधीश होय. जो कर्तेपणाच्या मदाने धुंद झाला आहे, तसेच माझेपणाच्या मोहाने जखडून बांधला गेला आहे, त्याची मदाची धुंदी उतरविण्यास व मोहाचे बंधन सोडविण्यास मदन मोहन अशा गुरुरूपधारी परमेश्वराशिवाय दुसरा कोण समर्थ असणार? पहारेकऱ्याने वाटेल तसे अपशब्द उच्चारले तरी सिद्ध योगींद्राची शांती ढळली नाही. भरलेली घागर जशी डुचमळत नाही, त्याप्रमाणे जे सिद्ध पुरुष असतात त्यांच्या ठिकाणी बडबड किंवा गडबड दिसून येत नाही. सावकाराच्या नोकराचे बोलणे संपल्यावर सिद्ध योगेंद्र म्हणाले, "अहो बाबा, रागावू नका. हा वाडा तुमच्या सावकाराचा हे मला माहीत नव्हते. मी समजलो होतो की हा मुसाफिरखाना आहे. नाहीतर मी आत प्रवेश केलाच नसता." सिद्ध पुरुषांचे बोलणे म्हणजे रुपयाप्रमाणे आणि सामान्य माणसाचे बोलणे म्हणजे रुपयाच्या पै पै जमा केलेल्या चिल्लरीच्या गाठोड्याप्रमाणे होय. सिद्ध योगींद्रांना उद्देशून सावकार म्हणाला, "ए बुवा, हा मुसाफिरखाना नसून हा माझा नांदता वाडा आहे. करिता तू येथून चालता हो." सिद्ध पुरुषांच्या दर्शन, स्पर्शन व संभाषणात अद्भुत सामर्थ्य भरलेले असते. सिद्ध योगींद्रांच्या तेजामुळे सावकाराची वृत्ती एकदम पालटली. लगेच त्याने त्यांना साष्टांग नमस्कार केला. त्यानंतर आपल्या दिवाणखान्यात बोलावून नेऊन
त्यांना उच्चासनी बसविले आणि दूध व फळे अर्पण केली. तसेच अभ्यंग स्नान करून त्यांची पाद्यपूजा केली. त्यांना सुग्रास भोजन दिले. बोलता बोलता योगींद्रांनी सावकाराला प्रश्न केला, मघाशी तुम्ही म्हणालात की हा मुसाफिरखाना नाही, हा माझा नांदता वाडा आहे. तेव्हा सध्या या वाड्यात कोण राहतो? सावकार म्हणाला, मी राहतो. तुमच्या जन्मापूर्वी कोण राहत होते? माझा बाप राहत होता. त्यापूर्वी कोण राहत होते? माझा आजा. हे ऐकून योगेंद्र म्हणाले, तुमच्या पूर्वजांच्या हयातीचा काळ म्हणजे एक एक दिवस असे समजा. आतापर्यंत या घरात कितीतरी लोक वस्तीस राहिले आणि निघून गेले. यापुढेही असेच चालणार. यावरून मुसाफिरखान्यात व तुमच्या घरात काय फरक आहे? याचा तुम्हीच विचार करा. त्यावर आपल्या मूर्खपणाबद्दल सावकार खजील होऊन आपल्याकडून प्रमाद घडल्याबद्दल त्याने क्षमा मागून तो सिद्ध योगींद्रांना शरण गेला. सावकाराच्या आईला कित्येक दिवसापासून पोटशुळाची व्यथा होती. आपले मरण जवळ आले असावे या भीतीने ती दिवसेंदिवस खंगत चालली होती. पूर्वकर्मानुसार मनुष्याला व्याधीच्या रूपाने शरीराला पीडा होत असते. तरी सिद्ध पुरुषांच्या मार्गदर्शनाप्रमाणे आचरण ठेवल्याने दिवसेंदिवस कर्मभोगाचा क्षय होत जातो. जेणेकरून सहजच मनुष्य सुखी होतो. मृत्यूच्या भीतीपासून निर्भय होण्यास एकच मार्ग तो म्हणजे सिद्ध पुरुषांचे सहाय्य हेच एक होय. सावकाराने आपल्या मातोश्रीला सिद्ध योगींद्रांचे दर्शन घडविले. त्यांनी तिला एक केळे खावयास देऊन सतत ओम नमः शिवाय म्हणत जा असे सांगितले. तेव्हापासून तिची मनाची भीती व शरीराची व्याधी कमी कमी होत गेली. पुढे सिद्धावधूत सराईहून निघाले. अनेक छोटी मोठी तीर्थे हिंडून शेवटी ते हुबळीस आले. तेथील लोकांच्या भावी पुण्याईने त्यांना खेचले असावे, म्हणूनच ते त्या ठिकाणी स्थायिक झाले. प्रथम एकांतवासासाठी त्यांनी तोरवी वापी नजीकची एक जागा पसंत केली. सिद्धावधूत त्या ठिकाणी सदा ब्रह्मचिंतनात निमग्न राहत असत. अमृत सेवन केल्यावर दुसऱ्या कोणत्याही पेयाची जशी जरुरी भासत नाही, त्याप्रमाणे ब्रह्मानंदात निमग्न असणाऱ्या पुरुषाला खाणे पिणे व इतर कोणत्याही विषयाची इच्छा राहत नाही. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.